नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी केले चुकीचे वक्तव्य. निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील हबप तुषार महाराज गुंड यांनी आपल्या वक्तव्यामध्ये सांगितले की संगमनेरमध्ये हबप संग्राम बापू भंडारे महाराज यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो राजकारणाच्या माध्यमातून झाला होता. त्याला वेगळे वळण देत बापूंनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली. असे चुकीचे वक्तव्य खासदार यांनी करून समाजामध्ये बापूंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये हिंदुत्वावर बोलून मते मिळवली हे खासदार साहेब विसरले असे वाटते. त्यांनी आज संग्राम बापूंना नथुराम गोडसे अशी उपमा दिली आहे. राजकारण व समाजकारण करताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारपूर्वक बोलावे असे तुषार महाराज गुंड बोलले आहे. नक्की काय म्हणाले हबप तुषार महाराज गुंड पाहूयात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर. रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण तुषार महाराज गुंड. नुकत्याच घडलेल्या संगमनेरच्या आदरणीय आमचे परममित्र असणारे संग्राम बापू भंडारी यांच्या कीर्तनामध्ये झालेला जो हल्ला आहे त्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. परंतु त्या हल्ल्यामध्ये आदरणीय बापू कीर्तनामध्ये बोलत असताना आदरणीय बापू फक्त आणि फक्त हिंदू धर्मावर बोलत होते. आणि धर्मावर बोलत असताना कारण अभंगच होता, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, हा अभंगावर या अभंगावर बोलत असताना बापू फक्त धर्मावर बोलत होते. धर्मावर बोलत असताना त्यांनी फक्त संभाजीराजांचे चरित्र सांगितलं. आणि चरित्र सांगत असताना राजांना झालेला त्रास तो प्रसंग बापूंनी समाजासमोर मांडलेला आहे. तो प्रसंग पाहून तो प्रसंग ऐकून तेथील एका सेक्युलरवादी सर्व धर्म समभाव या वृत्तीच्या असणाऱ्या एका तरुणाला ते पाहावलं नाही, ते देखवलं नाही. तो तिथून उठून डायरेक्ट म्हटला, महाराज तुम्ही अभंगावर बोलावे. महाराज तर अभंगावरच बोलत होते कारण अभंग होतं धर्माचे पालन. धर्म सांगण्याकरता महाराज तो एक मुद्दा सांगत होते कारण कीर्तनाचा नियम असा आहे, अभंगाचा एक शब्दाचा अर्थ सांगावा लागतो. ज्ञानोबरांची भाषा आहे की पदाची कोर नसता हातात. ज्ञानोबरांनी सांगितले पदाची कोर तुम्ही सोडू नका, म्हणजे अभंगाच्या एक शब्दावर बोलावं लागतं. परंतु ते बोलत असताना बापूंनी तो औरंगजेबांनी जो राजांना त्रास दिला, शंभू राजांना, तो त्रासाचा ते प्रसंग सांगत होते. ते युवकाला नाही ते सहन झालं आणि तो उठल्यानंतर मग त्यांनी त्या बापूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी असणारे आमचे हिंदुत्ववादी मित्र, बजरंग दलामध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र, त्या मित्रांनी बापूंना वाचवलं. परंतु वाचवल्यानंतर सुद्धा त्या संपूर्ण त्या प्रकरणाला एक वेगळं वळण देण्यात आलं. त्यामध्ये आमच्या नगर दक्षिणचे खासदार, त्या खासदारांनी जे वक्तव्य केलं की बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी बापूंनी दिली, पण ते वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. बापूंनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली नाही, उलट बापूंवर हल्ला झाला. मग त्यावेळेस प्रशासन कुठे गेलं होतं? ज्यावेळेस बापूंवर हल्ला झाला त्यावेळेस प्रशासन नेमकं कुठे गेलं होतं की आता तुमचं प्रशासन जागं व्हायला लागलंय? मग तोही बापूंवर जीव घेण्याच हल्ला होता की जो संगमनेरमध्ये झालेला हल्ला होता. आणि नथुराम गोडसे म्हणजे धर्मासाठी ज्यावेळेस आपण बोलत असतो ना, त्यावेळेस बापू धर्म सांगत असताना बापूंना सांगत होतं की मी धर्मासाठी नथुराम गोडसे जरी होण्याची वेळ आली तरी मी व्हायला तयार आहे. परंतु या सर्व प्रकरणाला एक राजकीय वळण देण्यात आलं आणि जे अहिल्यानगर दक्षिणच्या ज्या खासदारांनी जे स्टेटमेंट केले ते स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं आहे. त्या स्टेटमेंटमध्ये बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी दिलीच नाही बापूंनी, उलट बापूंवर तो हल्ला झालेला आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. पारनेर तालुका प्रतिनिधी ठकसेन गायके. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.